नमो बुद्धाय. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्नावली सदरमध्ये आपले स्वागत आहे. मित्रहो, प्रश्नावली सदर भाग 5 मध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अल्पशा माहिती प्रश्नावली माध्यमातून आपण बघणार आहोत. किमान 5 प्रश्न म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात झालेल्या तडजोडीतला पुणे करार ब्रिटिशांनी कधी मान्य केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन संस्थेद्वारे मुंबईमध्ये पुढीलपैकी कोणते महाविद्यालय सुरू केले? जय भीम या प्रेरणादायी स्फूर्तिदायक शब्दाची सुरुवात कुणी केली? 1 जानेवारी 1927 साली भीमा कोरेगावी विजयी शौर्य स्तंभाला प्रथमच मानवंदना देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोलावणारे व खऱ्या अर्थाने भीमा कोरेगाव विजयी स्तंभाची ओळख करून देणारे महान समाजसुधारक कोण? समता पाक्षिकाचा शेवटचा अंक कधी प्रकाशित झाला? आणि या सर्व प्रश्नांची स्पष्टीकरणासहित अचूक उत्तरे आपण बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. प्रश्न क्रमांक 1. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात झालेल्या तडजोडीतला पुणे करार ब्रिटिशांनी कधी मान्य केला? 1. 25 जून 1930. 2. 26 एप्रिल 1930. 3. 26 सप्टेंबर 1932. 4. 27 सप्टेंबर 1932. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 26 सप्टेंबर 1932. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात झालेल्या तडजोडीचा पुणे करार पूना पॅक्ट ब्रिटिश सरकारने 26 सप्टेंबर 1932 रोजी मान्य केला. हा करार येरवडा जेल पुणे येथे 24 सप्टेंबर 1932 ला होऊन 26 सप्टेंबर 1932 ला पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड ब्रिटिश सरकारने मान्य केला. या करारानुसार स्वतंत्र मतदारसंघ रद्द करून अस्पृश्य वर्गासाठी संयुक्त मतदारसंघात आरक्षित जागा निश्चित करण्यात आल्या. पुणे करारामुळे दलित समाजाला राजकीय प्रतिनिधित्व मिळाले, परंतु बाबासाहेबांच्या मते हा करार दलितांच्या स्वतंत्र राजकीय हक्कांवर मर्यादा आणणारा ठरला. ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जाहीर केलेल्या कम्युनल अवॉर्ड 1932 नुसार अस्पृश्य वर्गासाठी स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले होते. याला महात्मा गांधी यांनी विरोध करून उपोषण सुरू केले. त्या पार्श्वभूमीवर तडजोड म्हणून पुणे करार झाला. पुणे करार हा दलित हक्क, राष्ट्रीय राजकारण आणि सामाजिक समन्वयांमधील ऐतिहासिक तडजोड होती. प्रश्न क्रमांक 2. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन संस्थेद्वारे मुंबईमध्ये पुढीलपैकी कोणते महाविद्यालय सुरू केले? 1. मिलिंद महाविद्यालय. 2. एल्फिन्स्टन महाविद्यालय. 3. सिद्धार्थ महाविद्यालय. 4. महात्मा फुले विद्यालय. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. सिद्धार्थ महाविद्यालय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन संस्थेद्वारे मुंबईमध्ये जून 1946 ला सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ठाम विश्वास होता की शिक्षण हेच सामाजिक मुक्तीचे प्रभावी शस्त्र आहे. त्यातूनच सिद्धार्थ महाविद्यालय सुरू करण्यात आले आणि यामागील मुख्य उद्देश असा होता की 1. दलित, वंचित व मागास समाजाला उच्च शिक्षणाची संधी देण्यासाठी. त्या काळात उच्च शिक्षणावर काही वर्गांचे वर्चस्व होते, ते तोडण्यासाठी हे महाविद्यालय सुरू केले. 2. बौद्धिक आणि वैचारिक नेतृत्व घडवण्यासाठी. केवळ नोकरीपुरते नव्हे तर समाज परिवर्तनासाठी विचारशील नेतृत्व तयार करणे. 3. आत्मसन्मान आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी. शिक्षणामुळे माणूस अन्यायाविरुद्ध उभा राहू शकतो, हा बाबासाहेबांचा विचार. 4. सामाजिक समतेची चळवळ बळकट करण्यासाठी. शिक्षण, संघर्ष, संघटन या त्रिसूत्रीचा प्रत्यक्ष आविष्कार. 5. विदेशी आणि उच्च दर्जाच्या शिक्षणाचा लाभ देशातच मिळावा म्हणून. बाबासाहेबांनी स्वतः परदेशी शिक्षण घेतले होते, तोच दर्जा भारतीय विद्यार्थ्यांना मिळावा, हाच एक उद्देश होता. सिद्धार्थ महाविद्यालय हे भारतामधील दलितांसाठीचे पहिले दर्जेदार उच्च शिक्षण केंद्र ठरले. येथून हजारो विद्यार्थी वकील, प्राध्यापक, प्रशासक, समाज नेते म्हणून घडले. हे महाविद्यालय बाबासाहेबांच्या शैक्षणिक क्रांतीचे प्रतीक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जून 1946 मध्ये मुंबई येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीद्वारे समता, आत्मसन्मान आणि सामाजिक न्यायासाठी सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 3. जय भीम ह्या प्रेरणादायी स्फूर्तिदायक शब्दाची सुरुवात कोणी केली? 1. दादा गायकवाड. 2. एन शिवराज. 3. बाबू हरदास. 4. वरीलपैकी नाही.
आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बाबू हरदास. जय म्हणजे विचारांचा विजय, भीम म्हणजे डॉक्टर भीमराव आंबेडकर. जय भीम म्हणजे समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या बाबासाहेबांच्या विचारांचा जयघोष होय. हा शब्द अभिवादनासाठी, आत्मसन्मान व्यक्त करण्यासाठी, अन्यायाविरुद्ध संघर्षाची ऊर्जा देण्यासाठी वापरला जातो. जय भीम हा केवळ एक नारा नसून एक सामाजिक ओळख आणि वैचारिक घोषणा आहे. 1935 नंतरच्या काळात बाबू हरदास यांनी जय भीम हा शब्द अभिवादना व घोषवाक्य म्हणून वापरायला सुरुवात केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ऐतिहासिक घोषणा, मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, या घोषणेनंतर आंबेडकरी चळवळीला नवे वैचारिक वळण मिळाले. आणि याच काळात बाबू हरदास यांनी डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्याविषयी आदर, निष्ठा आणि वैचारिक बांधिलकी दर्शविण्यासाठी जय भीम हा शब्द वापरण्यास सुरुवात केली. बाबू हरदास हे बाबासाहेबांचे निकटचे सहकारी होते. जय भीम हा शब्द त्यांनी अभिवादनासाठी, सभांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये प्रेरणा देण्यासाठी वापरला. पुढे हा शब्द 1956 नंतर धम्मदीक्षेनंतर देशभर प्रचलित झाला. प्रश्न क्रमांक 4. 1 जानेवारी 1927 साली भीमा कोरेगावी विजयी शौर्यस्तंभाला प्रथमच मानवंदना देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोलावणारे व खऱ्या अर्थाने भीमा कोरेगाव विजयस्तंभाची ओळख करून देणारे महान समाजसुधारक कोण? 1 दादा गायकवाड, 2 शिवराम कांबळे, 3 गो कृष्ण गोखले, 4 जगजीवन राम. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शिवराम कांबळे. 1 जानेवारी 1927 रोजी भीमा कोरेगाव विजयस्तंभाला प्रथम मानवंदना देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बोलावणारे आणि खऱ्या अर्थाने कोरेगाव भीमा विजयस्तंभाची ओळख समजावून देणारे महान समाजसुधारक शिवराम जनबा कांबळे हे होते. शिवराम जनबा कांबळे हे पुरातन महार समाजाचे अग्रस्थ नेता आणि समाजसुधारक होते. त्यांनी भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या वारसदार पराक्रमाची आठवण करून दिली आणि त्या प्रसंगाला राजकीय व सामाजिक अर्थ दिला. 1 जानेवारी 1927 रोजी कांबळे यांनी डॉक्टर आंबेडकर यांना विजयस्तंभाच्या कार्यक्रमाला आमंत्रित केले आणि त्यावर भाषणात कोरेगाव युद्धाचे अर्थ आणि समाजासाठी महत्त्व सांगितले. भीमा कोरेगावची लढाई 1 जानेवारी 1818 गावठी पेशव्यांच्या सैन्याला पराभूत करण्यासाठी ब्रिटिश कंपनीच्या बाजूने लढणाऱ्या महार आणि इतर सैनिक बलांच्या पराक्रमाचे प्रतीक आहे. या विजयस्तंभाला वर्षानुवर्षे विस्मृतीचा धूर लागलेला होता. पण 1927 मध्ये कांबळे आणि डॉक्टर आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हे स्मरण क्षेत्र दलित अभिमानाचा प्रतीक बनले. प्रश्न क्रमांक 5. समता पाक्षिकाचा शेवटचा अंक कधी प्रकाशित झाला? 1 15 मार्च 1929, 2 20 एप्रिल 1928, 3 20 मार्च 1930, 4 25 मे 1928. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 15 मार्च 1929. समता हे 15व्या फॉर्टनाइटली नियतकालिकाचे प्रकाशन समाज समता संघ तर्फे सुरू करण्यात आले होते. हे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या अध्यक्षत्वाखाली समाजातील अन्याय, विषमता व जातीभेद विरोधात विचार मांडणे आणि जनमत जागृत करणे हा होता. म्हणून हे पाक्षिक समतेचा आणि सामाजिक विषमतेचा विरोध करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आले होते. समता हे नियतकालिक 29 जून 1928 रोजी प्रसिद्ध झाले आणि त्यावर शीर्षकाखाली समाज समता संघाच्या नेतृत्वाखाली प्रकाशित असल्याचे जाहीर केले गेले. पत्रिकेचे लेखन आणि संपादन देवराव नाईक आणि इतर सहकाऱ्यांनी केले. पण समताच्या प्रकाशित करणारी आणि उद्दिष्ट संघाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रमुख व्यक्तिमत्व म्हणून मानले गेले. समता पाक्षिक फार वेळ चालल्यानंतर त्याचे प्रकाशन थांबले आणि त्याचा शेवटचा अंक 15 मार्च 1929 मध्ये प्रकाशित झाला. मित्रहो, व्हिडिओमधील माहिती आपणास कशी वाटली अवश्य कमेंट्स करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. शिवाय वाचनीय आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्रबांधवांना शेअरही करा. जय भीम, जय बुद्धाय.